तर गुड मॉर्निंग पब्लिक, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलला. पुन्हा एकदा आपण आलोय चालायला बांड्रावरती. आपला हातभार झालाय, आता आपण परत चालू केलं चालायला आणि आता आपण वरती पोहोचलोय. वातावरण पण क्वालिटी झालंय, सकाळ सकाळ मस्त वातावरण दिसतंय. आणि या बघा बांड्रावरती आपण पोहोचलेलो आहे. बघा आकाश भाऊ इथं मस्तपैकी व्यायाम करतोय. आकाश भाऊ इथं व्यायाम करतोय, नाही काही विषय नाही. आकाश भाऊलाच आपलं कमी करायचं म्हणून आपण चालायचंय. आपण तर आहे स्लिमच आहे, आकाश भाऊसाठी करतोय. आपण येतोय रोज आणि येत राहणार आहे. आता परत चालू झालेलं आहे. आपण वातावरण तर टाईट आहे मस्तपैकी, सगळीकडे दुःख दिसतंय. फक्त आपल्या गावात दुःख नाही, बाकी सगळीकडे दुःख आहे. बघू शकता तुम्ही, नाही क्वालिटी वातावरण दिसतंय. चाललं चांगलं असतंय म्हणून आम्ही चालतो म्हणायला, बाकी काय विषय नाही. आकाश भाऊ आता मस्त व्यायाम करतोय. आकाश भाऊला म्हणलं तू व्यायाम कर, हात अजून काय पूर्ण बरा नाही आला. मग मला पण व्यायाम करायला, हात पूर्ण बरा झाला ते मग आपण करणार आहे नाही व्यायाम, काही विषय नाही. आणि आकाश भाऊचं झालं की मग आपण परत जाणार आहे घरी. आपलं दुकान पण उघडायचं आहोत, टाईम पण झालं आहे मला, झालं नाही अजून, बरंच टाईम आहे अजून. तोपर्यंत आपण व्यायाम करणार आहे जरा. आपल्याला जो हाताचा व्यायाम नाही तो थोडाफार जड वस्तूचा, म्हणजे जड नाही करायचं, काय नॉर्मल करायचं आहे ते. आता आपण थांबणार आहे जरा इथं, बसणार आहे 5-10 मिनटं आणि जरा रिलॅक्स झाल्यावर परत खाली जाणार. मग जायचं दुकानावरती, दुकान उघडायचं. चला मग दुकानात जाऊन भेटू, तोपर्यंत थांबूया. तर पब्लिक उघडले, आपण दुकान मस्तपैकी बसलोय दुकानावरती गिरायकाची वाट बघत. आपले कामं पण झालेत बऱ्यापैकी कामं वगैरे आवरलेत. आपण सगळे ऊस वगैरे साळून बिळून ठेवलेलं आहे, झाडून बिडून घेतलं, पाणी बिणी मारलं, त्याचं पाणी आणायचं राहिलं, बिस्लरी सगळं आणलं. आता कस्टमरची वाट बघतोय. अजून तर काय आपले काय बोनी झालेली नाही धंद्याची, आता होईन. आता आपण बसलोय वाट बघत कस्टमरची. जारवेळ बसणार कस्टमर, जारवेळ म्हणजे दिवसभरच बसणार कस्टमरची वाट बघत. कस्टमर आल्याच्या नंतर मग आपण हे करणार, व्हिडिओ काढू. आता पाणी पण आणा जायचं आपल्याला, प्यायचं पाणी नाही त्याच्यामुळं पाणी पण आणा जायचं. तर भाऊनी जेवढं पाणी होतं तेवढं वापरून ठेवलं. आता आपण पाणी लागणारच आहे आपल्याला, असं पण पाणी आणायलाच लागणार आहे. आता आपण पाणी आणायला जाणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला दुकानावर कोणाला तरी बोलवायला लागेल, तेव्हाच पाणी आणून होईल. त्याच्यानंतरच बाकीचं काय असेल ते. आपण थांबू जारवळाने आपण कस्टमर आले ना त्याच्यानंतर बघू, नाही कस्टमर आल्याच्या नंतर बघू, त्याच्यानंतर व्हिडिओ काढू. तोपर्यंत थांबू. बसलोय आपण, दुपार झालेली पार. आणि गरम तर एवढं होतं की मी कपडे बदलून आलो आहे अक्षरशः. ते कपडे अख्खे वल्ले आले गरमीने. पांढरे कपडे घातले तरी वल्ल, पार गरमीने एवढं वल्ल होते, एवढी गरम होते. आणि आपला धंदा पाणी पण आहे बऱ्यापैकी, काय एवढा विषय नाही. आपलं नॉर्मल पोटा पाण्यापुरता आहे आपला धंदा. बसलो आहे आपण आता, दुपार झालेली. आपण जरा रील्स बघत होतो. आणि तो सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की हैदराबादमध्ये जे प्रकरण चालू आहे आत्ता, झाडं तोडायचं किंवा तिथं काहीतरी प्रकल्प येणार आहे कोणता तरी, तर हे चुकीचं आहे. हे नाही काढलं पाहिजे, कारण की ते झाडं तर तोडतेच आहे, काही विषय नाही त्या झाडांचा. पण तिथं राहणारे जी प्राणी आहेत त्यांचा विचार न करता ते झाडं तोडते ते. त्याच्यामुळं सगळ्यांनी त्याच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे, लढा दिला पाहिजे. आणि हे जे घडतंय हे घडून नाही दिलं पाहिजे. की त्या मुक्या प्राण्यांचा, जनावरांचा पण विचार केला पाहिजे पब्लिकनी, आणि सरकारने पण त्या विचार केला पाहिजे. आणि तुम्ही जर सहमत असाल या गोष्टीची तर तुम्ही नक्कीच थोडंफार काहीतरी हे करसान, प्रयत्न करसान ते थांबवण्याचा. किंवा आपण तर काय आपण तिकडे जाऊ नाही शकत, किंवा आपण आपल्या गावात पण करू शकतो असं की एखादा मोर्चा वगैरे किंवा काय करून तिकडं त्या लोकांपर्यंत कळलं पाहिजे की बाबा
ती झाडं बिडं नाही तोडली पाहिजे. ती झाडं तोडली म्हणजे 100 प्राण्यांचा जीव त्यांनी धोक्यात घालून ते झाडं तोडते ते किंवा तिथं प्रकल्प आणते ते तरी घडते. ते चुकीचा विषय घडतोय म्हणून हा विषय नाही घडला पाहिजे. त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि बाकी काही विषय नाही. जरा वेळ थांबू आपण. आता बायको आली ते काहीतरी घ्यायला विकत घ्यायला आली ते फुकट नाही घेणार आहे ते आणि थांबू आपण 2 मिनटं. तर थांबू आज इथंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.